अनु तर आज आहे ना मी चितळेचे इन्स्टंट गुलाबजामुन तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि फर्स्ट टाइमच मी बनवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी गुलाबजामुनचं पीठ मळायला घेतलं आणि दुधामध्ये पण मळू शकता, पण त्यांनी पाण्यात सांगितलं तर मी पाण्यात मळून बघितलं आणि खूप सॉफ्ट असं पीठ तयार झालं होतं। आणि त्यानंतर ना मला साखरेचा पाक पण बनवायचा होता, तर त्यासाठी ना मी 3 वाट्या साखर घेतली आणि त्याच मापाने 3 वाट्या पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर ना पाक बनवायला ठेवला। पाकामध्ये मी थोडीशी वेलची टाकली, तुम्ही केशर पण टाकू शकता, माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी नाही टाकलं। आणि नंतर आहे ना मी जे गुलाबजामुनचं पीठ बनवलं होतं तर त्याचे गोळे बनवायला घेतले आणि खूप सॉफ्ट असे गोळे पण तयार होत होते त्याचे, कारण की पीठ पण खूप सॉफ्ट होतं। आणि नंतर सगळे एक एक करून सर्व मी गोळे बनवून घेतले आणि ते तळण्यासाठी ना तेल तापायला ठेवलं आणि गुलाबजामुन तळताना खूप कमी फ्लेमवर तळायचे, कारण की ते खूप म्हणजे असं जर फ्लेम जास्त असेल तर ते खूप असे करपल्यासारखे होतात आणि जितके कमी फ्लेमवर तळणार त्याचा कलर पण खूप छान येतो, म्हणजे असं एकदम सोनेरी कलर असा या टाईपने असा कलर येतो। आणि त्यानंतर ना मी गरम पाकामध्येच गुलाबजाम टाकले आणि एक एक करून बाकीचे गुलाबजाम तळून घेतले। आणि अनु मॅडमचं पण असं चाललं होतं की जोपर्यंत जामून होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, कारण की तिला खायचे होते। ते जरी इन्स्टंट जरी असले ना तरी त्याला कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला त्याला चांगले भिजून द्यावं लागतात आणि जितक्या वेळ जास्त भिजून देऊ तितके ते खायला अजून टेस्टी लागतात। आणि खूप छान झाले ते गुलाबजामुन आणि अनुलाही खायचे होते, त्यामुळे मी 2 घेतले आणि अनुला खाऊ घातले। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय।